गोलंदाजी करतो आणि त्याचाच सामना करतो. मागच्या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता. काशी असेल स्ट्राईकला फलंदाजीला आणि नॉन स्ट्रायकरला वजीर. एनसीसी जगदंब संघाचा 12वा खेळाडू इथं अजून देखील आला नाही. एनसीसी अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र हा दिशाहीन चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर जातो. पंच म्हणतात बॅटबॉल असेल. एका धाब्याची भर स्कोरबोर्ड मध्ये पडते. वाढती धावसंख्या झाली ती 1 धाबा. एनसीसी संघाला हा शेवटचा कॉल असेल. 12वा खेळाडू अजून देखील आला नाहीये. पुन्हा विशाल लेंगरे गोलंदाजी करतो. राईट आर्म राऊंड द गेटचा मारा करतो या षटकातील. दरम्यान अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय. चेंडू ऑनसेटला वळवलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार 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 येतोय चौकार. साइन गेंद इस बार आंसर में गेंद को टर्न किया जाता है. चौका मिलने के बाद आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 5 पे जाकर पहुंचा. रिवर्स मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास चली जा रही है. विकेट कीपर है वहां पर सूरज सुपेकर. वहां पर विकेट कीपिंग का काम कर रहे हैं. धीरे धीरे फिर से हल्के हल्के कदमों के साथ आरसीसी क्रिकेट ने इस मैदान पर एक भी मैच अब तक हारा नहीं है. पिछले साल से अपराजित रहने वाली टीम. मागच्या वर्षापासून हा संघ अपराजित राहणारा संघ पण आपण या स्पर्धेला पाहतोय. याच पात्र मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जातो बॅट्समनच्या बॅटच्या जवळून जातो विकेट कीपर कडे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा आपण इथं पाहतोय. गोलंदाज विशाल लेंगरे बार्शी क्रिकेटचा एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. आपल्या नावात स्वरूप गोलंदाजी करतोय विशाल लेंगरे. इस बार यावेळेस मात्र बॅटीच्या अगदी जवळ चेंडू आला. त्याच्यावर चेंडू आकाशात उंच उडवलाय. चेंडू जाईल मिडविकेट सीमारेषा पार करतो. 4 धावा चौकार येईल. तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंददार की बिल्कुल मिड विकेट बाउंड्री के बाद काशी हमेशा आक्रामक खेलना पसंद करते हैं. बस देखा जाए तो फिर से देखना गेंदबाजी करने की बीजी गेंद. इस बार बहुत अच्छे अंदाज की गेंद बल्लेबाज को चकमा देती गेंद विकेट कीपर के पास चली जा रही है. अगर ये काशी की मैं बैटिंग की जिक्र करूंगा तो निश्चित ही यहाँ पर आमचे मिलिंद ताकपेरे सरांचं देखील खूप खूप स्वागत असेल. बार्शी क्रिकेटचा कॉमेंट्रीचा गोड आवाज, मधुर आवाज यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि खास करून आमदार प्रीमियर लीग जी निलंगामध्ये खेळली गेली होती त्या निलंगाच्या स्पर्धेमध्ये काशीने जबरदस्त खेळी दाखवली. सचिन सर माझ्यावर त्यावेळेस समालोचनला होते निलंगामध्ये आणि अतिशय जबरदस्त खेळी साकारणारा हा खेळाडू काशी. दरम्यान इथं मात्र पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि त्या स्पर्धेत मला वाटतं नरसिंग पालमपल्ली याला मात्र बाईक मिळाली होती. या ठिकाणी सन्माननीय तथा आदरणीय बार्शी क्रिकेट संघाचा आवाज बुलंद करण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी चेअरमन साहेब म्हणजे रणबीर भैया राऊत साहेब इथं मात्र आपण फिल्डिंग करताना स्लिपच्या दिशेने पाहतोय. आता गोलंदाजीला मात्र पहिलं षटक संपल्यानंतर बॉलिंग साठी येतोय. ओंकार लेंगरे को गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया था. तब पहली गेंदबाजी विशाल लेंगरे ने की. अब इस वक्त ओंकार लेंगरे गेंदबाजी करने के लिए तैयार है, जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर. इस वक्त बैटर है स्ट्राइक पर वजीर. मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त वजीर के बैट से निकलता आते ही कर
रारा स्ट्रोक निकलता बाज बार, सीधी गेंद लॉन्ग ऑन सी रेशा पार निकल रही है और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। टोटल स्कोर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24। प्रहार लगाया जा रहा है, इसीलिए रनों की बरसात भी हमें देखने मिल रही है। और काशी का ये ब्रांडेड स्ट्रोक है, जानते हैं कि जल्द से गेंद बिल्कुल जब जब शॉर्ट गेंद आती है तो थोड़ा सा पीछे जाकर बिल्कुल बैकफुट पंच लगाते हैं और पंच लगा दिया, 4 मिलेंगे, बढ़ता बस स्कोर टोटल स्कोर 24 पे जाकर पहुंचा है। 24 धावा झाला, पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट कीपर कडे जाईल। दरम्यान अजूनही आपण धावसंख्या पाहतोय, टोटल धावा झालाय तिथं 24 धावा। पुढचा चेंडू टाकला जाईल ओंकार लेंगरी करून, या षटकातील पुढील चेंडू टाकतोय, उजव्या हाताने ओव्हर विकेटचा मारा करेल, त्याचा सामना करतो फलंदाज काशी। बिल्कुल पूरा हो चुका है ना कि 1 डजन बॉल, बिल्कुल 2 डजन, बस से तो 1 डजन बॉल अब तक फेंकी गई है और रन बने हैं 2 डजन। इसका मतलब 12 गेंदों में रन बने हैं 24 रन, 12 चेंडू मध्ये धावा झाल्या 24 धावा। और ये जो मैच है आधे डजन ओवर का मैच है वहां पर। और मैच जो यहां पर गेंदें जो फेंकी जाएगी 3 डजन बॉल फेंके जाएंगे। तुकाराम कुंचे गोलंदाजीला महाराज, महाराजचा हा चेंडू भिन्नाट ज्वारकर फेकायचा प्रयत्न, फुलटॉस पडला, त्याच्यावर प्रहार लगावलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार करतो, 6 धावा षटकार येईल। और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 30 पे जाकर पहुंचा। 30 धावा झालाय। पुन्हा जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातोय, क्षेत्ररक्षक सूरज सुपेकर चेंडू खाली येतोय, पकड़तोय, झेल, फलंदाज होईल बाधा। और निश्चित क्रिकेट की जो हमेशा एक कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हिसाब बराबरी। आपने एक्शन दिखाया, अगली गेंद पर गेंदबाज ने रिएक्शन दिखा दिया, बैट्समैन को भेजा पेविलियन में आराम करने की दिया।
कांबळे आर के अब बैटिंग करने के लिए मैदान में। और वैसे देखा जाए तो तुकाराम कुंचे महाराज क्रिकेट के बहुत ही तजुर्बेकार खिलाड़ी, शायद मैंने इनसे ज्यादा कोई गेंदबाज को खेलते हुए नहीं देखा है। शायद इनके सामने हम रिटायर्ड हो गए, लेकिन अभी भी तक ये क्रिकेट खेल रहे हैं वहां पर। ये देखिए, और आते ही गेंद को मारने की कोशिश में हल्का सा एज लगा वहां पर, आरके को भेजा पेविलियन में आराम करने के लिए। बैक टू बैक और एक विकेट वतीने द्वितीय क्रमांकासाठी 51,000चं रोख पारितोषिक आहे। आशिष सोनटक्के, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000चं प्राइज आहे आदरणीय संतोष दादा बोबडे, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष। आणि चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस आहे 25,000 रुपये आदरणीय सुहास गायकवाड यांच्या वतीने। लाईट आणि मंडप सौजन्य शशाप्पा जोत युवा उद्योजक यांच्या वतीने। तर त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय मराठी सिरीजसाठी टीव्ही आहे कुमारभैया पांढरे यांच्या वतीने। त्याबरोबर सर्वोत्तम फलंदाजासाठी अनिल बाबा अंगेरकर, सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी मनोजप्पा गवळी, उत्कृष्ट संघासाठी ओमकार लोंढे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी मुन्ना शिंदे आणि उत्कृष्ट कॅचसाठी संतोष पवार यांच्याकडून प्रत्येकी एक सायकल खेळाडूंसाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्या ग्रामीणच्या 2 सेमी, पहिल्या दिवसाची क्वार्टर फायनल राहिलेली जी बाकी आहे ती, प्रीमियर लीगच्या असणाऱ्या 2 सेमी फायनल, अशा 5 मॅच उद्या होणार आहेत। आणि उद्या 4 ते 10 या कालखंडात आपल्याला उद्याचा दिवस संपवायचा आहे। 4 वाजता चालू होणार, रात्री 10 वाजता बंद होणार। थैंक यू, धन्यवाद। बिल्कुल जैसे कि बिल्कुल नए बल्लेबाज आएंगे बैटिंग करने के लिए। ऋषी आदरराव गोल फलंदाजीला येतोय ऋषी, पुढे जाऊन सरसावा सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार करतोय। और इस बार ये देखिए गेंद की लाइन में चले गए, गेंद के रीच पे चले गए, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ऑन द स्ट्रोक खेला। इस बार 4 रन मिलेंगे, बढ़ता बस स्कोर, टोटल स्कोर इस वक्त एक पाऊल पुढे सरसबत आलेला पहिला चेंडूवर आक्रमण चढ गेलं ऋषीकडून। ऋषी आदरराव पुन्हा गोलंदाजीला महाराज, पुढचा चेंडू गोलंदाजी करतील। हो, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकायचा प्रयत्न केलाय तो शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने। दरम्यान अगदी आरामात सिंगल धाव इथं येते। एका सिंगल धावेनेची संघाची भारतीय धाव संख्या जाऊन थांबली ती 35 धावा, 35 रन। दमदार आमदार राणादादा जगदीश सिंह पाटिल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट का ये टूर्नामेंट जो चल रहा है सर, बिग बैश का सीजन दूसरा चलता हुआ। दमदार आमदार राणा जगदीश सिंह पाटिल प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट। तो इस बार गेंद को ऊंचा खेलने की कोशिश में शुभम है गेंद के नीचे, और पकड़ लिया वापस शुभम ने कैच पर। और ये महाराज को एक ओवर में तीसरी सफलता मिल रही है। महाराज तुकाराम कुंचे, ज्यांचं वय फक्त 47 वर्षाचे जवान खिलाड़ी आहेत। और शेर कितना भी बूढ़ा हो शिकार करना नहीं छोड़ता है, वैसे चुन चुन के बल्लेबाज को आउट कर रहे हैं वहां पर महाराज की मैं तारीफ करना चाहूंगा। तुकाराम कुंचे महाराज नए गेंदबाज बॉलिंग करने के लिए विशाल लेंगरे, व्यक्तिगत दूसरा, टीम की ओर से सीनिंग का लगभग 14 ओवर लेकर बैट्समैन नाव सांगा सुमित पोद्दार बैटिंग करने के लिए 9 स्ट्राइकिंग एंड पे होंगे। ऋषि आदरराव स्ट्राइकिंग एंड पे होंगे। ऋषि आदरराव हाल ही में शोलापुर में जेड ट्रॉफी भी खेल चुके हैं। फिर से तैयार है बॉलिंग करने के लिए। इस बार मारना चाहते थे गेंद बल्लेबाज के, तो इस बार लेग बाय रन का सिंगल मिलेगा। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है
36 रन 36 धावा झाल्यात. धावातील हे षटक क्रमांक टाकलं जातं 14. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच सर्व खेळाडूंना पडलेला प्रश्न बार्शीचा आरसीसी क्रिकेट संघाला कोण देणार, कोण पराभूत करणार. अजूनपर्यंत हा संघ अपराजित राहणारा संघ, गेल्या वर्षापासून सातत्याने विजय मिळणारा एकमेव संघ म्हणजे रणवीर भैयांचा संघ. तो इस बार गेंद को मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल बल्लेबाज को बीट करती गेंद. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन विशाल लेंगरे गोलंदाजी करतो. उजव्या हाताने वर दिगेचा मारा, उजव्या हाताने राऊंड दिगेचा मारा करतोय. त्याचा सामना करेल फलंदाज सुमित. हो ओरपी चेंडू होता, दरम्यान चेंडू खेळलाय, कव्हरच्या दिशेने जाईल. एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार द्यायला गेला ऋषेश कडून. एका धाब्यानिशी धावसंख्या मात्र पोहोचली. ती टोटल धावा झाल्यात 37 धावा, 37 रन. 37 रन की यॉक पर इनिंग का ये ओवर चलता हुआ 14 ओवर चलता हुआ बिग बैश सीजन 2. कल के दिन में बिल्कुल बहुत जबरदस्त मैचेस देखने मिलेंगे. क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल के 2 मैचेस ग्रामीण धमाका के और बिल्कुल ओपन टूर्नामेंट के बिल्कुल 2 सेमीफाइनल होंगे वहां पर और एक क्वार्टर फाइनल. अच्छी गेंद, लो फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में ऑन रन लगा दिया. किसी को शायद मौका हो सकता नहीं और सीधे बैट से सीधा दमदार प्रहार निकला और सीधी गेंद बाउंड्री के बाहर जा गया. 4 रन. दूसरा चौका निकलता बाद डांसिंग डाउन चले गए. गेंद को फुल टॉस बनाया, मन चाहे अंदाज का, ये दिल चाहे स्ट्रोक निकला. सीधे बैट से सीधा प्रहार निकल रहा है. पुन्हा या षटकातील विशालचा पुढचा चेंडू टाकला जाईल ऋषी आदलराव साठी. पुढील चेंडू, या जोरात फटका मारायचा प्रयत्न, विकेट किपरच्या समोर चेंडू पडलाय. दरम्यान पाहूया तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि चेंडू थांबवलाय. धावा देखील थांबतील आणि तिथं मात्र आपण या ज्या धावा स्टॉप केल्या गेल्यात चेअरमन साहेबांकडून, रणवीर भाईंकडून हा चेंडू थांबवला गेलाय. तिथं चेंडू न थांबवता 2 धावा वाचवल्या. पुढचा चेंडू टाकला जाईल विशाल लेंगरे आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं धावकुरा फलंदाजसाठी विकेट कीपर असेल, मला वाटतं गली किंवा शॉर्ट थर्मॅन आपण ज्याला म्हणू शकेल, कट पॉइंट असेल, पॉइंट आहे, डीप कव्हर आहे आणि लॉंग ऑफ अशी ऑफसेटची फील्ड रचना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू, याच मात्र ऑनसाइडला फटका खेळलाय. चेंडू जातो बेडबिकीच्या दिशेने. दरम्यान पुन्हा एक सिंगल धाव इथं आरामात येते. एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या 2 बोलली थी. टोटल धावा झाल्या 42 धावा, 42 रन. जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, 24 गेंदे होने के बाद रन बने हैं 42 रन. 24 चेंडू मध्ये यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. तर दोन्ही संघाचे संघटन या ठिकाणी झालं. एके अकॅडमी आणि त्यांच्या विरोधात असेल जय बजरंग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील टॉससाठी आपण मुख्य मंचावरती यायचे ही आपणास विनंती. त्याच्या अगोदर आपली प्लेइंग 11 ही सगळ्यात महत्त्वाची आणि जे खेळाडू जेवणाचे बाकी आहेत आपण मुन्ना शिंदेशी संपर्क करा आणि जी मंडळी जेवणाचे बाकी राहिलेले आहेत प्लेयर्स त्यांनी कुपन्स घेऊन जेवणासाठी जायचे ही विनंती राहणार आहे. निश्चितच आता मात्र आपण पाहतो की 4 षटक संपल्यानंतर 5वं षटक पुन्हा महाराज छाती दिला गेला. चेंडू महाराजने मागच्या षटकामध्ये 3 खेळाडूंना बाद केलं होतं. तोच महाराज म्हणजे तुकाराम कुंचे. महाराज येतो गोलंदाजीला. उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करतो. या षटकातील पहिला चेंडू घेऊन ऋषी साडे. ये परफेक्ट यॉर्कर गेंद, 3 बार गेंद को मारना चाहते थे लेकिन फिर भी बल्ले का अंदरूनी एज लगा. विकेट कीपर के पीछे गेंद जा रही है. 2 रन के डिक्लेअर झोन में गेंद जा रही है आणि या 2 गोशांकी क्षेत्रामध्ये धावा येतील आणि गोशांकी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर धावा 2 धाव्याने वाढती धावसंख्या. शेहेचाळीस धावले, 44 रन. तुकाराम कुंचे पुन्हा गोलंदाजी करतील या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. पहिला बिग बॅश प्रीमियर लीग मधील स्पर्धेचा निश्चितच स्टेजवर जायचा टॉस साठी. पहिला बिग बॅश स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक कोणी पटकावलं तर याचं उत्तर तुकाराम कुंचे महाराजनी पटकावलं होतं.
दरम्यान लेग बायची एक सिंगल धाव येते. एका सिंगल धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय. धावा झाल्यात 45 धावा. आणि मागच्या पर्वामध्ये जर उत्कृष्ट फलंदाज पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान यॉर्कर चेंडू होता, भिन्नाट होता, परंतु सरळ मारला चेंडू जातोय बॉलर टू बॅक. एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईप्रमाणे चेंडूवर येतोय. इथं चेंडू फेकला जाईल. दरम्यान एकाच धावेवर पुन्हा मात्र समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या बोलली ती 46 धावा. गेल्या स्पर्धेचा मालिकावीरचा खेळाडू ठरला होता सौरभ बिराजदार, ज्याला 54 इंचीची LED टीव्ही मिळाली होती. आणि गेल्या स्पर्धेचा मात्र उत्कृष्ट गोलंदाज तुकाराम कुंचे महाराज ठरले होते. तुकाराम कुंचे आणि निलेश पाटील या दोघांचे विकेट सेम होते, परंतु इकॉनॉमी मध्ये महाराजने कमी धावा दिल्या, त्याच्यामुळे ते उत्कृष्ट गोलंदाज ठरले. पुढचा चेंडू टाकला जाईल महाराज कडून. फुलटॉस होता, लो फुलटॉस हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, राहुल शेलार झेल टिपू शकला नाही, परंतु 2 धावा तर अगदी आरामात बनतील. या 2 धावांनिशी संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली. ती टोटल धावा झाल्यात 48 रन, 48 धावा. 48 धावा झाल्यात. ओ त्रिपाळा उद्ध्वस्त आणि महाराज यांना मिळणारे हे 4थं यश. स्टंपची लाईन सोडून खेळ. नवीन फलंदाज नाव सांगायचंय, माहित नाही का? चला बॅट्समनचं नाव कळवा जरा. पंच प्रतीक आहेत का? प्रतीक सर, हे नाव इतकं फेमस झालंय. वा प्रतीक, एक्सलेंट प्रतीक, ब्रिलियंट प्रतीक, असं ते प्रतीक नाव फेमस आहे. ते परत विचारू नका सर. थँक्यू सर. तोंबा प्रतीक, नल्ला प्रतीक, तारामंडल प्रतीक. वाह वाह प्रतीक, वाह प्रतीक, वाह, एक्सलेंट प्रतीक. इस बार ये गेंद अच्छी गेंद थी, इस बार बिल्कुल यॉर्कर की गेंद थी, इस बार बिल्कुल मारना चाहते थे गेंद, बल्लेबाज को बीट करके विकेट कीपर के पास चली जा रही है. जहां तक की ओव्हर्स की, ये महाराज का बहुत बढ़िया ओव्हर समाप्त हो रहा है. मागच्या षटकामध्ये निश्चितच आपण महाराजने अतिशय भेदक मारा केला. आमचे साथ प्रेक्षकांना एक आता विनंती राहणार आहे. लकी ड्रॉचं फक्त एकच पुस्तक बाकी राहिले. 4 पुस्तक आपण 4-5 पुस्तकं जी आपली होती ती संपलेली आहेत. त्यामुळे लिमिटन विशेष म्हणजे आता उद्याचा एक दिवस आणि परवाचा फक्त फायनलच बाकी आहे. त्यावेळेस तुम्ही किती पटकन कुपन घेणार? त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी अजून एक कुपन घेतलेलं नाही, आमच्या सुमित शिंदेच्याकडून कुपन्स घ्या. कुपनची किंमत फक्त 100 रुपये आणि पुस्तक बाकी राहिले फक्त 1. थँक्यू. निश्चितच महाराजने जे बॉलिंग केली ती 2 षटकामध्ये 15 धावा देऊन 4 खेळाडूंना बाद केलं. अतिशय जबरदस्त बॉलिंग पृथक्करण आपण पाहतो. दरम्यान इथं चेंडू आकाशात उडवलाय. चेंडू सीमा पार करेल. सुका कळी जिने आते बिल्कुल मारा. जबरदस्त प्रहार, छेरणगिरी आहे. सीमा पार पाठवला गेला. 6 धावा. षटकार येतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान या सरळ फटका मारायचा प्रयत्न, चेंडू जमिनी समान फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक राहुल येतोय
अगदी फेकी देखील खूप चांगली आहे. एकच धावावर समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या आपण पाहतोय. और वैसे देखा जाए तो मैच देखने के लिए बहुत सारे बच्चे हैं, बूढ़े हैं. उम्र 55, दिल 55. स्कोर हो चुका है इस वक्त 55 रन. अच्छी गेंद थी, फुलटॉस गेंद थी, सेंसिबल एक्स्ट्रा कवर ड्राइव लगा दिया. दो फील्डर है वहां पर. देखना है फील्डर वहां पर गेंद के पीछे चले जा रहा, पैरों से गेंद को रोका जाता हुआ. दोनों तो आएंगे, तीसरा लेने की कोशिश, रनआउट का मौका बन सकता है. और ये देखिए बैट्समैन अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए. ब्रेक फेल, बिना ब्रेक की गाड़ी आगे निकल रही है. नतीजा बैट्समैन का बिगे जा रहा है. बरेचसे प्लेयर्स किंवा मित्रपरिवार जोडले गेलेले आहेत ज्यांच्या मॅचेस उद्या बाकी आहेत. सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे की आपल्याला जे लॉट्स टाकायचे आहेत, म्हणजे 9 टीमच्या बाहेर गेलेत ना, त्याच्यातून एक टीम चिठ्ठी पद्धतीनुसार आपण सिमीला घेणार आहे ग्रामीण धमाक्यामध्ये. त्याचे लॉट्स आज, त्याच्यानंतर ग्रामीण धमाक्याचे सिमीचे लॉट्स आजच आहे. प्रीमियर लीगचे असणारे आपल्याला बिग बॅचचे सुद्धा लॉट्स आजच आहे. थँक्यू. ओ इस बार सीधे बात से सीधा प्रहार निकलता हुआ, बॉलर टू बैक निकल रही है 6 रन. जाईल 6 धाब्यासाठी षटकार येतोय आणि धावसंख्या मात्र आपण पाहतो 63 धाबा. अकुट टप्प्याचा चेंडू, भिन्नाट चेंडू, तो बेग देखील अतिशय जबरदस्त होता. मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या जवळून जातो विकेट कीपर कडे. विकेट कीपर सूरज सुपेकर विकेट कीपिंग कर रहे वहां पर. अभी भी रुका हुआ स्कोर. शायद इस इनिंग की आखरी कुछ गेंदे बची है. और या स्पर्धे मला वाटतं या डाबातील हा शेवटचा चेंडू आहे. देखेंगे इस गेंद पर कितने रन जोड़ने के बल्लेबाज देखना पड़ेगा. इस बार सुका कोड़ी की अगली गेंद, आखिरी गेंद फेंकी जाएगी वहां पर. आता सांगायची गरज नाही काय चाललंय ते. इस बार पैरों के पास आई, विकेट कीपर के पीछे खेला, लॉन्ग लेग क्षेत्र में गेंद जा रही है और ये खराब गेंद, गेंदबाज दिशा से भटके गेंद को पड़े फटके सीधी एके अकॅडमी आकाश पवार आणि जय बजरंग विकास पवार लवकरात लवकर स्टेजवरती या टॉस साठी.
विकास पवार NCC जगदंब. चला विकास पवार टॉस करायसाठी यायचा आहे. AK अकॅडमी क्रिकेट अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेलेली आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे रंगली जाणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. दोन्ही टीम्स अगदी आपण पाहतोय. एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली मगाच्यापासून की या दोन टीम्स अशा आहेत की खूप पॉवरफुल आहेत. त्यातल्या त्यात RCC बार्शी संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सीझन 1 मध्ये पराभव स्वीकारला नाहीये. सीझन 2 मध्ये आली आणि सीझन 2 मध्ये ही टीम आल्यानंतर पहिल्या सामन्यात विजय पण मिळवताना पाहायला मिळालेले. विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथं आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये या टीमकडून विजयाचा घोडदौड जो आहे हा कशा प्रकारे राखला जातोय ते आपल्याला पाहिजे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं राहुल शेलार आहेत. नॉन ट्रॅकच्या बाजूला रणवीर राऊत मालक, टीम ओनर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ऋषी अडतराव हा पहिल्या षटकासाठी येताना आपल्याला पाहायला मिळालेला जो मिळतोय. त्याच्या अगोदर अगदी आपण पंकज पाटील सरांना ऐकलं. त्याच्या अगोदर इर्षाद बागवान, शंकर पवार, मुल्लू MC यांचे आवाज निश्चितप्रमाणे आपल्या सर्वांच्या कानावरती पडल्या गेलेले आहे. फुल टॉस होता, बॅटवरती येऊ शकला नाही. धावबाचा प्रयत्न असेल आणि इथे पंचांचा निर्णय येतोय. बीमर आहे, कमरेपेक्षा जास्त उंचीचा फुल टॉस पाहायला मिळालाय आणि इथे नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढचा चेंडू जर अगदी आपण पाहिला तर तो इथे फ्री हिट असताना आपल्याला पाहायला मिळणार. टॉस साठी यायचा. यानंतरचा होणारा सामना AK अकॅडमी विरुद्ध NCC बजरंग या दोन संघामध्ये या ठिकाणी होणारी लढत आहे, जी की पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि व दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ या दोन संघामध्ये या ठिकाणी हा सामना या ठिकाणी होणार आहे. सन्मान्य नन्नूभैया साठे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी होईल, जे की NCC जगदंब जय बजरंग विरुद्ध AK अकॅडमी तुळजापूर या दोन संघामध्ये हा नाणेफेक या ठिकाणी. AK अकॅडमीचा कॉल आहे. टॉस जिंकलेला आहे जय बजरंग क्रिकेट संघ धाराशिव. या ठिकाणी डिसिजन या ठिकाणी जगदंब क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. गो टू कॉम्बॉक्स आदरणीय मनोज बेलेकर सर. धन्यवाद पंकज पाटील सर. इथे अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळाले. धावफलका धावसंख्या 3 आहे. टार्गेट 68 धावसंख्यांचा आहे आणि आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. टॉस होत असताना अगदी आपण पाहिलं की अचानक NCC यांचं नाव घेतलं गेलं जगदमचं. 12वा प्लेअर अचानक जागा झाला. म्हटलं सर आमची टीम खेळती मग टॉस आमचा कसं काय आणि वेगळी तर टीम नाही ना मैदानाच्या आत, म्हणजे आमची मॅचच्या नंतर आहे की काय. म्हणजे तत्पर आहे, कार्य तत्पर असणारा 12वा प्लेअर आम्ही पाहिलाय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय शॉर्ट टर्म पुलचा फटका आहे. चेंडू सीमारच्या बाहेर आहे आणि इथे येतोय खणखणीत सवकार 4 रन.
धावसंख्या बिन बाद 7 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित 30 चेंडूमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. सुमित शिंदे सरांना विनंती असेल या ठिकाणी कुपन्स आपल्याला ज्यावे आहेत तर तो सुमित शिंदे सर कुपन्स द्या ऑडियन्सला. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहूया. गोलंदाजी मार्कावरती विजय याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया विजय उमरे इथं गोलंदाजी मार्कावरती आलाय आणि उर्वरित 30 चेंडूमध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्याच्याकडून कशा प्रकारची गोलंदाजी होते ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. म्हणजे इर्शाद बागवान सरांनी याच्या अगोदर खूप सुंदर विषय घेतला होता. माझा भारत देश कसा आहे त्याबद्दल अगदी चर्चा होताना पाहायला मिळाली. भारत देशाबद्दल अगदी चर्चा होताना पाहायला मिळाली. परंतु भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या एक नेत्या निश्चितप्रमाणे सुषमा स्वराज त्याबरोबर भारताचे प्रसिद्ध असणारे, प्रसिद्ध हा शब्द याच्यासाठी वापरते की त्या व्यक्तीला कुठलाच भारतीय विसरू शकत नाही. पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब एक सुंदर असे कवी होते. त्यांनी काही सुंदर सुंदर कविता सुद्धा अगदी जे लिहिल्यात आणि भारताचं वर्णन इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करूया. तत्पूर्वी आपण धावफलक पाहू. धावफलकावर धावसंख्या 7 आहे आणि RCC बार्शी संघाला अक्षरशः बांधून ठेवण्याचं कामकाज केलेलं आहे. हात खोलण्यास संधी दिली जात नाही तिथे प्रयत्न केला गेला होता जेल घेण्याचा. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक एकीने पुढे जाईल. धावफलक धावसंख्या 8. रक्षणात गोलंदाज तयार आहे. यावेळेस विकेट केलाय. मिड विकेटला चेंडू पाठवलाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. करतोय इथे फलंदाज वार. नाव आहे राहुल शेलार. खेळतोय आता या षटकाराच्या रूपाने 14 वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल शेलारच्या बॅट मधून षटकार आलाय. परत एकदा लो फुलटॉस फिर से एक बार प्रमुख मान्यवरांच्या समोर अगदी आपण पाहतो दिल्ली मानबंधन आहे. षटकाराचे रन तिथं जेल त्यांच्याकडून झाला नाही. नाहीतर त्यांना एक 4-5 हजार बक्षीस आला असताच. गमवले त्यांनी हे बक्षीस. त्यावेळेस सगळ्या आपण पाहतोय की आपण चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती 4 रन. उर्वरित 24 चेंडू मध्ये अजून 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि ऋषी अडतराव परत एकदा गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे भारत देशाचं कौतुक करत असताना नेहमी म्हटलं जायचं की भारत जमीन का तुकडा नहीं, जीता जागता राष्ट्र पुरुष है. हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है, पंजाब और बंगाल 2 विशाल कंधे हैं, पूर्वी और पश्चिमी घाट 2 विशाल जांदिया है, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग फखरता है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे भी इसके लिए. ये हमारी भारत भूमि है. एक सुंदर वर्णन माझ्या भारत देशाचं होतं आपल्याला पाहायला मिळालं. 24 चेंडू मध्ये अजूनही बनवायच्या त्या 44 धावा.
यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप खूप चांगला चेंडू आहे, धावबादची संधी आणि इथे फलंदाज होईल धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नामदेव काळे आहेत नवीन फलंदाज. स्विच हिट आणि इथे कुठे आहे कोठे आहे हे पाहिलं जाईल आता. पण कॅमेऱ्यात पाहिलं जाईल. सोनाराने कान टोचले नेहमी चांगले असतात म्हणून कृष्णा सरांची थोडी मदत घ्यावी लागली. नक्की डिक्लेरेशन झोन जो आहे हा कुठून कुठपर्यंत आहे एक्झॅक्ट कळणं गरजेचं, कारण एक एक धावा किती महत्वाची आहे नवीन सांगण्याची गरज नाही. इथं प्रश्न 4 धावेचा होता. या 2 धावसंख्येत आपल्याकडे धावसंख्या जर आपण पाहिजे 26 धावा एक गड्याच्या मोबाईलला समीकरण बदललंय. 22 चेंडू 42. मॅच अजूनही ऑन आहे. 22 चेंडू 42. गोलंदाज तयार आहे. यावेळी चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट होती येत नाहीये. चेंडू येतो निर्धाव. समीकरण बदलले. शेवटचे 21 चेंडू 42 चा पाठलाग अजूनही करायचा आहे. एकवीस चेंडू 42 चा सामना अजूनही या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी आहे. राहुल शेलार एकतर्फी झुंज देतोय असं म्हणलं तरी हरकत नाहीये. स्विच हिट. राहुलच्या बॅट मधून चेंडू खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक कोणताच नाहीये. तिथे चेंडू बसते सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा इथे मिळतील
वाजू नका. तुम्हाला हात जोडून परत एकदा विनंती आहे, कारण तुमच्या मधी वाजवल्यामुळे जर कॉपीराईट पडला तर GTCने आयुष्यात जेवढं कमवलंय तेवढं गमावं लागेल. कॉपीराईट जर पडला तर एकही आजच्या दिवसभरातला व्हिडिओ आपल्याला मिळणार नाही. तुम्हाला हात जोडून विनंती परत एकदा. अजून 12 हॅलो हॅलो 12 वाजायला. हॅलो फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथं अगदी आपण पाहतो वाईट +2 अशा एकूण 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतील आणि या 3 धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावसंख्या टोटल स्कोर आता 35 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उर्वरित 20 चेंडू आणि बनवायचे आहेत 33 धावा. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच संपलेली नाही अजूनही. 35 वरती धापलक एकाड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला हा धापलक निश्चितच पाहायला मिळतोय. गाणी आता वाजू नका. गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस परत एकदा स्विचचा फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पोहोचते सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन षटकार. षटकाराच्या रूपाने षटकाची झाली सांगता. धाबलक 41. काय फटकेबाजी करतो राहुल शेलार. सुरेख प्रकारची कामगिरी करतोय. धावा फलकावरती धावा संख्या 41 आहे. 41 पैकी 36 धावा एकट्या राहुल शेलारच्या आहेत. 18 चेंडूंपैकी 15 चेंडू त्याच्या वाटेला आलेले आहेत. नामदेव काळे नॉन ट्रॅकच्याच बाजूला उभा होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय प्रेक्षकाचं कौतुक असेल तिथे प्रेक्षकाने बसल्या बसल्या एक चांगला झेल आपण ऑन स्क्रीन परत एकदा पाहू. स्विचचा फटका होता आणि तिथे अगदी आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रेक्षक गॅलरीमध्ये एक प्रेक्षक आहेत ज्यांनी पिवळ्या रंगाचं शर्ट घातलेलं ब्ल्यू जीन्स आहे आणि अगदी बसल्या बसल्या त्यांनी झेल घेतलाय. कदाचित एक चांगले क्रिकेटर असतील. एक चांगला झेल होता ना आपल्याला पाहायला मिळाला. कॅमेरामॅनचं कौतुक. चांगलं वर्क. जागृत पाटील कामात जागरूक आहेत. यश मिळवतात कॅमेरामध्ये. विनीत बड्डे बॉय निलेश पाटील. नरेंद्र पाटील. आमचे संकेत भगत. जयेश कुटारकर आणि सगळ्यात श्रीमंत मानाचा माणूस सुशील आणि परेश गायकवाड म्हणजे मेन कॅमेरामन. काय लाका बरा आहे का. 41. 18 चेंडू 27चा सामना बाकी. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं खूप चांगला चेंडू अगदी ऋषी अडत्राव परत येतो गोलंदाजीवरती आलाय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शेवटचे 17 चेंडू आणि 27 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो बाकी राहिलेला आहे. 11 वाजून 48 मिनिटं झालीत. मॅच खूप जबरदस्त होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. अजून एक चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारे खेळला. इथं चेंडू निर्धाव. नामदेव काळेसाठी दोन्ही चेंडू डॉट टाकण्यात यश आहे. 16 चेंडू 27.
खास अगदी आपण पाहतोय भूमवरून 90-100 किलोमीटरचा प्रवास करत आमचे अमरभाई, आमचे माऊली, आमचे वस्ताद आणि खूप सारा मित्रपरिवार खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे. भूमवरून त्यांनी डायरेक्ट तुळजापूरपर्यंत धूम ठोकली. त्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. वा प्रतीक, वा एक्सलंट प्रतीक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापरकर धावसंख्या 42 आहे. 15 चेंडू 26चा सामना निश्चितच अगदी आपण पाहतोय जो बाकी आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. एक सूर्यप्रकाशचा फटका आपल्याला यावेळेस अगदी पाहायला मिळालाय. एक अप्रतिम फटकेबाजी करावी लागेल राहुल शेलारलाच, कारण त्याचं आक्रमण सातत्याने अगदी आपण पाहतोय. चेंडू अगदी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा टप्पा पडला, बॅट बॉटमला चेंडू चिपरापणा लागला आणि चेंडू स्क्वेअर लेगला पोहोचला, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. तिथे चौकार येताना पाहायला मिळाला. सुचीचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, तिथे 2 धावा त्याला पाहायला मिळाल्या. राहुल शेलारची कामगिरी पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिली तर जय बजरंग धाराशिवच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती आउट झाला होता लॉंगॉलला, आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण गोलंदाजाचं पाहिलं होतं, धाराशिवच्या गोलंदाजाचं. पण या मॅच मध्ये अगदी आपण पाहिले की त्या मॅच मध्ये पराभव जरी स्वीकारला असेल, विजय जरी आला असेल, पण माझी कामगिरी मला करता आली नाही ना, मग ती माझी कामगिरी मला दाखवायची. राहुल शेलार हे जे नाव आहे हे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं काय ते दाखवून देते परत एकदा. म्हणजे पहिल्या सामन्यातला 0 वरती बाद होणारा फलंदाज आता या सामन्यात हिरोगिरी करताना पाहायला मिळतोय. इथे गोलंदाज थांबलाय, डेड बॉलचा इशारा पंचांचा आहे. धापलकरती धावसंख्या 48 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 13, बनवायच्या आहेत 20 धावा. तर राहुल शेलार 17 चेंडू 42, 48 पैकी 42 एकट्या राहुल शेलारचे आहेत. हळुवारपणे चेंडू अगदी आपण पाहतोय जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः गोलंदाज आलाय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय राहुल शेलार. षटकाची झाली समाप्ती, 4 ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 49, 68 धावसंख्यांचा पाठलाग आरसीसी बार्शी संघ करतोय आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 19 धावा त्यांना अजूनही बनवायच्या आहेत. तर एनसीसी जगदंब, या एनसीसी जगदंब संघाला या धावा रोखायच्या आहेत. या कशा प्रकारे रोखल्या जात आहेत ते आपल्याला पाहायचंय. बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 धावसंख्येचं लक्ष अगदी आपण पाहतोय जे आहे. तुझी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी होतीये, कशा प्रकारे रोखायचं, कशा प्रकारे अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे हा धावफलक थांबवायचा. विशेष करून राहुल शेलार हे टार्गेट असेल आता गोलंदाजांचं, त्याला कसं थांबवायचं हा प्रयत्न आहे. या दरम्यान चेंडू हवे ते पाहायचंय, तिथे झेल झाला, मोठी विकेट आली आणि तिथं अगदी आपण पाहतोय सुमित याने घेतलेला एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय आणि मोठी विकेट आली. सुमित कदम याने घेतलेला अतिशय सुरेख प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक कव्हर पर्यंत अगदी धावत पळत येताना पाहायला मिळाला आणि एक मोठी विकेट आली. आणि आता या विकेट नंतर काही टर्निंग पॉइंट मिळणार आहे का आरसीसी बार्शी संघासाठी किंवा एनसीसी जगदंब संघासाठी ते आपल्याला पाहायचे. कारण बार्शी संघ गतवर्षीचा विजेता आहे, दर्जेदार कामगिरी सातत्याने करताना आपण त्याला पाहिले, या टीमला पाहिलेलं आहे. त्यामुळे या मॅच मध्ये सीझन 2 मध्ये काय क्रमांक करतो आपल्याला काय पाहिजे. कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बाजी मारलेली, दुसऱ्या मॅच मध्ये बाजी मारतात की नाही आणि क्वार्टर फायनलला प्रवेश मिळवतात की नाही आपल्याला पाहिजे. अकरा चेंडू 19चा पाठलाग अजूनही करायचा आरसीसी बार्शी संघाला.
खुलबट टप्प्याचा चेंडू होता तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. धावबाची संधी त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धापलक. संघाचा अर्धशतक पूर्ण. RCC बार्शी 50. 10 चेंडू 18 धावा. 10 चेंडू 18चा सामना दरम्यान अगदी आपण पाहतोय जो बाकी राहिलेला आहे. मॅच खूप रंगतदार होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कोण कोणावरती या दरम्यान अगदी मात करते ते आपल्याला पाहिजे. 10 गेंदे 18 रन. क्षेत्ररक्षण थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय कारण नामदेव काळे हा डावखोर त्याचा फलंदाज आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अष्टकवर लाईक क्षेत्ररक्षक लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा चेंडू उजवीच्या परासा बाहेर आहे. पंचाच्या दुनिया जमिला समांतर ही धावा असेल अवांतर. धावरका धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या असेल 51. शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावा अजूनही दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 51 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतो. 10 गेंदे 17 रन. मॅच मध्ये रंगत आहे. इथे जो संघ आता एखादी चूक करेल ना त्याला त्या चुकीचा परिणाम भोगावा लागेल. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू येते डॉट. जेवढे डॉट बॉल येतील त्याचा फायदा इथे NCC जगदंब या संघासाठी होणार आहे आणि मोठा एखादा फटका त्याचा फायदा इथे होणार आहे RCC बार्शी या संघासाठी. आणि इथं अगदी आपण पाहतोय खूप चांगला फटका आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. 6 रन. ओरबी चेंडू पडला गेला असं मध्ये हरकत नाही कारण अगदी परफेक्ट बॅट वरती मिळलं पण झाला. फार कष्ट करावं लागलं नाही नामदेवला या फटका खेळण्यासाठी. नामदेवच्या बॅट मधून षटकार आला. धाबलक वाढला. धाबरका धावसंख्या 57. 8 चेंडू 11. यावेळेस परत एकदा वाईड बॉल. अजून एक वाईड आलाय. परत एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू जो टाकलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक धाव आहे आणि फिकियाज लाच्या बाब आहे. धावरका धावसंख्या 59. 7 चेंडू आणि 9 धावा. सात चेंडू आणि 9. अलगाताला चेंडू खेळण्याचा प्रयत्न या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो केला गेला. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने षटकाची झाल्या ठिकाणी समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. 60 धावा. 2 फलंदाज बाद. 6 गेंदे 8 रन. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 गेंदे और 8 रन. 6 चेंडू मध्ये 8 धावा ज्या बनवायच्या आहेत पण या 8 धावा बनवत असताना इथे कशा प्रकारे कामगिरी करतोय शुभम. कशा प्रकारे कामगिरी करतोय नामदेव आणि गोलंदाज कोण असेल NCC जगदंब संघाकडून ते आपल्याला पाहिजे. चलो समय पे ध्यान दीजिए. चला वेळ वाचवा NCC जगदंब. आणि याच्यानंतर दोन्ही टीम रेडी राहा. एके अकॅडमी आणि त्याचबरोबर जय बजरंग धाराशिव विकास पवार सर रेडी राहा. काय नाव. अक्षय. अक्षय गोलंदाज आहे.
अक्षय चव्हाण गोलंदाजीवर कधी अगदी आपण पाहतोय. सूर्यप्रकाशचा फटका दरम्यान अगदी आपण पाहतोय जो खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती क्षेत्ररक्षणला जवाब. आणि मला असं वाटतं की तिथे ऑनस्क्रीन ही घटना पाहायला खूप मजा वाटेल. परत एकदा ऑनस्क्रीन परत एकदा आपण पाहूया दर्जेदार क्षेत्ररक्षण काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळला होता क्षेत्ररक्षक दूरवरती होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू सेफ आहे. आणि इथे चेंडू डॉट एक चेंडू डॉट आलाय आणि मॅच मध्ये रंगत 4 चेंडू आणि 6 धावा 4 चेंडू 6 मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार आहे. शांत वातावरण आहे. गोलंदाज तयार अक्षय चव्हाण परत एकदा शुभम साठी मारा करेल. हो परत एकदा डॉट. आज सिनेक डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी केली जाते अफलातून जिसमें ज्यादा दम नाम है शुभम. पण इथं बॅट होती त्याच्या चेंडू येताना पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूने नाम है अमिताभ नाम है दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे हमें सीधे साधे नाम है अक्षय. अक्षय आणि शुभम मध्ये ही मॅच रंगले गेले. 3 चेंडू 6 इथे अगदी आपण पाहतोय परत एकदा इथे निर्धार चेंडू आलाय आणि फलंदाज धावबाद होताना पाहायला आलाय. शुभमला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. कोणाला वाटलं होतं का 6 चेंडू 8चा सामना 2 चेंडू 6 वरती येईल म्हणून? कोणाच्या मनात सुद्धा आलं नाही. पण अचूक टप्प्याची गोलंदाजी एक गोष्ट तितकीच खरी आहे की तिथे कमबॅक केले गोलंदाजाने. ही गोष्ट तितकीच खरी आहे. सोनू पोद्दारने जे काही क्षेत्ररक्षण केलं ना तिथून पुढे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढला. प्रथमेश पोद्दार अर्थात सोनू पोद्दार गोलंदाज तयार आहे. यावेळेचं चिन्ह अगदी आपण पाहिल्या खूप चांगल्या रीत्या अगदी कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल आहे आणि मॅच मध्ये रंगत शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावा. षटकार जर आला तर मॅच फिनिश. चौकार आला तरी तर मॅच टाय आणि टाय जर झाला तर सुपर ओव्हर. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय ज्या संघाने सीझन 1 मध्ये पराभव स्वीकारला नाही ज्या संघाने सीझन 2 चा पहिला सामना जिंकलाय तो संघ अडचणीत आहे. पण अडचणींवरती मात करणं आरसीसी बार्शी संघासाठी नवीन नाहीये. त्यामुळे इथे 1 चेंडू 5 असताना काय करमत होती ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहे. 1 चेंडू 5 आणि बिग हिट. इथे काय आहे तिथे झेल सुटलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय तिथे 2 धावा आल्यात आणि 3री धाव घेत असताना फलंदाज धावबाद आणि हा सामना एनसीसी जगदंब या संघाने जिंकलाय 2 धावसंख्येने.